सर्व शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आता आपला आज ह्या शेवग्याचा तोडा चालू आहे, जे की शेंगा काढायचं काम चालू आहे आज. आणि आज आपण पूर्ण तोडा पाहणार आहे की आपल्या शेवग्याच्या बागेमध्ये सध्या किती माल निघतो आणि सध्या दर काय चाललो आहेत. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचं आहे. तर आज आपला शेवगा तोडून जवळपास आठवडा झालेला आहे. आठवड्यापासून आपली मध्ये एक तोडा होता, तो पण हुकला का तर मार्केट अवेलेबल नव्हतं. माल काढायचा होता तर व्यापाऱ्यांनी सांगितलं की काढू नका, मालाचं खूप अ, आवक व्हायला लागलेली आहे. त्याच्यामुळं माल शिल्लक राहते, म्हणजे मार्केट होय नाही त्याचं. त्याच्यामुळं आपण गॅप दिला होता. तर आज आपलं शेवग्याची शेंगा काढायचं नियोजन आहे. तर बघा अशा पद्धतीचा जो माल आहे हा शक्यतो मार्केटला ह्या साईजचा चालतो. तर आपण फक्त ह्या साईजचा जो माल आहे फक्त त्याचीच आपण हार्वेस्टिंग करणार आहे. आणि बाकीचं काय आपण मागच्या वेळेस फवारणी घेतलेला त्याचा रिझल्ट असा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सेटिंग झालेली आहे. आणि जी पुढची सेटिंग आहे ती अशी चालू आहे. हे पहा, अशी सेटिंग चालू आहे. हे पहा, आता हा माल पुढे गेलेला आहे. त्याला जास्त दिवस झाले ना, त्याच्यामुळं मार्केटला सरासरी साईज जर चालायची म्हणली तर हे पहा, ह्या साईजची शेंग ही बऱ्यापैकी मार्केटला चांगल्या भावाने विकली जाते. तरी पहा, सेटिंग अशा पद्धतीनं आहे झाडाला. अशा पद्धतीनं मालाची पूर्ण सेटिंग झालेली आहे. आणि जी काही नवीन फुलकळी जी आहे ती पण सध्या भरपूर प्रमाणात दिसून येत आहे. त्याच्यामुळे जी भविष्यात होणारी सेटिंग आहे पुढची, ही पण चांगल्या पद्धतीची आपल्याला या प्लॉटमध्ये दिसून येईल. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून चांगली फुलकळी निघेल आणि सेटिंगही चांगली होईल. हे पहा, आता इथं किती प्रमाण आहे शेवग्याच्या शेंगांचं. या सगळ्या मागच्या फवारणीमध्ये सेटिंग झालेले शेंगा आहेत. तर अशा पद्धतीनं शेंगाची सेटिंग झालेली आहे. थोड्या जाड वाटतात बरं का. जाड म्हणजे हार्ड वाटतात. त्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सोडलं की जरा लूज पडतील आणि साईज पण लवकर बनेल त्याची. हे पहा, अशा पद्धतीनं. आणि आणखीन लहान सेटिंग पण आहे, ही अशी दिसून येते. आणि वरती फुलकळी पण भरपूर आहे. त्याच्यामुळं पुढच्या सेटिंगला पण काय अडचण होणार नाही. आणि सध्या वातावरण क्लिअर असल्यामुळं फुलगळ वगैरे तसले काय प्रॉब्लेम दिसून तर येणार नाहीत. हे पहा सेटिंग, अशी सध्या सेटिंग चालू आहे. तर हे पहा, ही फुलकळी इथं पूर्ण फुलकळी निघलेली. मागच्या एक मागच्या लास्टच्या 2 फवारण्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या पूर्ण जितका फुलाचा गुच्छ होता त्याची अशी सेटिंग झालेली आहे. आणि हो काही लहान सेटिंग जी की आपण मागच्या फवारणीमध्ये स्प्रे घेतलेला त्याचा फरक. हे पहा, लहान शेंगा. सेटिंग तशी भरपूर आहे बरं का. पण आता बघू आजचा माल किती निघतोय आणि दर काय भेटतोय. तर मागच्या पट्टीचा जो दर होता तो मी तुम्हाला सांगणार आहे किती भेटलेला आहे, त्याची पट्टीच दाखवणार आहे. तर हे पहा, आत्ता जस्ट सुरुवातच केलेली आहे माल काढायला. इथं आपण पूर्णपणे काढलेला माल इथं आपण आणून ठेवणार आहे. नंतर ह्याचं शॉर्टिंग करून ग्रेडिंग करून ह्याची पॅकिंग आपण करणार आहे आणि इथूनच आपण व्यापाऱ्याला माल हँडओव्हर करणार, देऊन टाकणार आहे. ही पहा, सेटिंग पहा कशी जबरदस्त आहे. आता ही गवत शेवग्यामध्ये भरपूर वाढलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे गवत कशा पद्धतीनं आपण कंट्रोल करायचं कुठल्या तणनाशकानं. तर त्याचा आपण व्हिडिओ बनवणार आहे प्रॉपर. तो पण यूट्यूबला लवकरात लवकर येईल. हे पहा, सेटिंग जबरदस्त सेटिंग झालेली आहे आणि पुढं पण चालू आहे. पहा, पूर्ण सेटिंग चांगल्या प्रकारे आज म्हणजे क्वांटिटीमध्ये माल निघू शकतोय.
बघा इथं. बघा शेवग्याची संख्या. बघा इकडे हार्वेस्टिंग चालू आहे. इथं पाहायचं बारीक सेटिंग शेंगांची संख्या भरपूर आहे. तर हे बघा ह्या अशा पद्धतीची आपण शेवग्याची हार्वेस्टिंग केलेली आहे ह्या साईजच्या शेंगा. त्यानंतर आपण शॉर्टिंग करून ग्रेडिंग करून पॅकिंग करून आपल्याला व्यापारापाशी द्यायचे आहेत. आणि इकडं तोडणी चालू आहे. हे भाजी पण आपण नवीन सेटिंग आपण स्प्रे घेतलेला अशा पद्धतीनं सेटिंग नवीन दिसते. आणि सध्या बऱ्यापैकी सध्या ह्या वातावरणात सेटिंग फेल जाण्याचं प्रमाण हे शक्यतो कमी असतं. त्याच्यामुळे कुठल्या शेतकऱ्याला असं घाबरून जायचं नाही की आपण सेटिंगसाठी फवारणी घ्यावीच लागेल नाही तर सेटिंगच होणार नाही. असं काय होत नाही या वातावरणामध्ये. त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी जास्त अतिरिक्त खर्च आणि घाबरून जायचं नाही. एवढीच फक्त म्हणजे सांगणं आहे की अशा वातावरणात काहीच प्रॉब्लेम येत नाही शेवग्याला. अशी फुलकडी आहे. हे पहा आतापर्यंत एवढ्या शेंगा तोडून झालेल्या आहेत. आणि रानातलं म्हणलं तर जवळपास निम्मा रानातल्या शेंगा तोडून झालेल्या आहेत. आत्तापर्यंत एवढे निघलेत आणि आणखीन तोडा चालूच आहे. तर बघूया आज ह्यावेळेस बहुतेक शेंगा जास्त निघणार आहेत कारण की मागच्या वेळेस गॅप पडला आहे. तर बघू आता काय किती निघतात. ह्याचे आणखीन डबलच निघतील असा अंदाज आहे. तर बघूया आपण तिथं हळूहळू तोडायचं तर चालूच आहे. बघू किती निघ. तर आता आपल्या पूर्ण शेंगा तोडून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इथं ढिगारा लावला आहे. तर ही आहे आपला क्वालिटी माल जी काही शॉर्टिंग करून बाहेर काढलेला आहे. आणि ह्याच्या पुढचा तो डॅमेज माल आहे हा. आणि अशा पद्धतीने ग्रेडिंग करावं लागते. आणि हा चांगला माल जो आहे तो अशा पद्धतीने जी पोते आहेत ह्या पोत्यामध्ये भरून आपल्याला पॅक करायचं आणि मार्केटला पाठवायचं आहे. शेवगा पूर्णपणे बॅगेत आता भरून झालेला आहे. अशा पद्धतीनं ह्या बॅगा भरलेल्या आहेत. ही बॅग जवळपास एक बॅग 35 ते 40 किलोच्या आसपास आहे. वजन नाही आणखीन केलेलं. तर अशा पद्धतीनं बॅगा भरून ठेवलेल्या आहेत आता. आणि ह्या बॅगा डायरेक्ट आपण ज्यावेळेस व्यापाऱ्याची गाडी येते तर त्या गाडीमध्ये आपण ह्या लोड करून द्यायच्या. तर आता हे टोटल झाले तर चांगल्या मालाच्या ह्या 5 बॅग आहेत त्या आणि एक डॅमेज माल निघलेला आहे. तर ही एक डॅमेजची एक 45 किलोची. तर ही आहे आपली शेवगाची शेंगा पाठवलेलीची पावती. आपला शेवगा ही गुलटेकडीला जातो आहे पुण्याच्या मार्केटला. तर आपल्याला मागच्या वेळेस एक 62 किलोचा माल निघाला होता. माल कमी निघालेला म्हणजे कमीच काढला होता. तिथं मार्केटला जातो आहे का ना जातो आहे या अंदाजानं. तर आपल्याला 62 किलो माल गेलता आणि 150 रुपये म्हणजे हे 10 किलोचा दर आहे. 15 रुपये पर किलो आपल्याला हे दर भेटला होता. तर टोटल 1230 आपलं पूर्ण शेवगा गेला होता 62 किलोची. तर सध्या तर मार्केटला दर तर चांगले आहेत. आता काही ठिकाणी कमी आहेत 10 रुपये 8 रुपये. तर आपण फक्त काळजी एवढीच घ्यायची की मार्केट बघून आपण ज्या त्या मार्केटला जिकडे दर चांगला भेटतो आहे तिथं पाठवायचं आहे. आता ही आहे 19/4ची. आपण मागची दाखवलेली 22/4ची. तर 19/4ला पण आपला 15 रुपयानं गेला होता. आणि त्याच्या अगोदरची ही पावती आहे ही कधी 17/4ची आहे. बघा ही 17ला काढलेला ही 19ला 18 तारखेचा गॅप देऊन लगेच 19 तारखेला काढलेला. तर आपल्याला 17 तारखेला दर भेटलेला 20 रुपये पर किलो. त्यावेळेस 43 किलो शेंगा निघते. शक्यतो 1 दिवसाआड 2 दिवसाआड शेवगाची शेंगा आम्ही तर काढतोय. तशा पद्धतीनं आम्ही पाठवतोय मार्केटला. तर सध्या 15 ते 20 रुपयेपर्यंत दर चालू आहेत. तर अशा पद्धतीचे दर आहेत.
तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक